पॉम्पलेट फ्राय आणि सुगंध कोकमाचा, मसाल्याचा, मालवणी खास मसाल्याचा एकदम भारी येतोय। नमस्कार मंडळी, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिने या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद, कारण आपण जो गरुड खानावळचा व्हिडिओ अपलोड केला होता काही दिवसापूर्वी त्याला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलेलं आहे। अनेक पॉझिटिव्ह कमेंट आल्यात, काही निगेटिव्ह कमेंट आल्यात, पण प्रत्येक कमेंटसाठी मी आपले आभार मानतो, कारण प्रत्येक निगेटिव्ह कमेंट मला काहीतरी शिकवून जाते आणि त्याचप्रमाणे मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बदल करतोय आणि हा येणारा बदल तुम्हाला नक्कीच आवडेल। मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि आज आहे माशांचा वार। सो आईने बाजारातून आणलेले आहेत पापलेट, तर आपण करणार आहोत आज पापलेटची कढी आणि त्याचबरोबर काही मासे आपण फ्राय करणार आहोत। सो आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या किचन मधून। तर आज आई माशांचा बेत करते, तर आईला विचारू आईने काय आणलंय। आई काय आणलंय आज माशांमध्ये? आज पापलेट आणलेत। पापलेट आणलेत आणि कसा पडला आपल्याला पापलेट आज? 500 रुपये। 500 रुपयाला एक पापलेट? 3 पापलेट 500 रुपयाची। ओके, 3 पापलेट 500 रुपयाचे आणलेत आणि ते आईने असे सुट्टे करून सुद्धा घेतलेले आहेत, मीठ लावून ठेवलंय आणि सध्या यांना मीठ लावून ठेवलेलं आहे। आणि आता काय बनवणार आहेस तू या पापलेटचं? आता मी थोडे तळणार आहे। ओके, आणि बाकीचे सार करायचे। ओके, म्हणजे आज फ्राय थोडे पीस करणार आहे। तसा भेद नव्हता, पण आमचे पप्पा फिश लवर आहेत आणि वाराला त्यांना मासे लागतातच। सो आईने जाऊन आता खालून हे पापलेट आणलेले आहेत। तसे मासे आता महाग आहेत, कारण पावसाळी वातावरण पुन्हा एकदा झालेलं आहे आणि त्यामुळे मासे हवे तसे येत नाहीयेत। सो आता हे काय करून घेतलंयस तू? आता मी चटणी बनवली तळायसाठी। ओके, त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे या चटणीमध्ये? मिरची, लाल मिरची, धणे आणि लसूण, हे सगळं हळद, हे सगळं करून वाटून ठेवलंय ते लावण्यासाठी। आणि हे कसलं वाटप करतेस? हे सार करायसाठी खोबरं, कांदा आणि तांबट, ओके, टोमॅटो, लसूण पण टाकलेली आहे। ओके, टोमॅटोने याला चांगला आंबटपणा थोडा येतो आणि कलर पण छान येतो। सो हे आहे आपल्या सारासाठी, आणि हे पण सारातच टाकणार आहे आणि थोडं तू चटणी आणि थोडं त्याला लावणार, थोडं फ्री फ्राय करण्यासाठी त्याला लावणार। आणि इथे बघताय तर हे आहेत पापलेट। जसं म्हटलं मगाशी तुम्हाला, पावसाळी वातावरणामुळे मासे खूप महाग आहेत सध्या, आणि व्यवस्थित त्यांना मीठ वगैरे लावून घेतलंय। आगळ टाकलं नाही त्याच्यामध्ये तू? टाकायचंय आता थोडं आगळ सुद्धा टाकणार आहे आपण याच्यावर। तर आई आता ह्या फिशला आगळ लावून घेते। हा आगळ जसं मी आधीच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की आमच्या गावचा आगळ आहे आणि घट्ट आगळ आहे, बघू शकता किती थिकनेस आहे याला। आणि हा मस्तपैकी आगळ आता टाकलाय आणि याला व्यवस्थित आगळ लावून घेणार आहे। कुठल्याही माशांना थोडा एक हिरमस वास येत असतो आणि त्यामुळे तो वास जाण्यासाठी आणि आगळ चांगला मुरल्यामुळे त्याला चांगली चव सुद्धा येते, त्यासाठी आपण याला आगळ लावून घेतलेलं आहे। आता तसं तर कोकम आपण टाकतोच सारामध्ये आंबटपणा येण्यासाठी, पण हा आगळ लावल्याने आणखीन छान चव येते। तर अशा प्रकारे आईने मगाची जे वाटण दाखवलं होतं, जे सारासाठी आपण वापरणार आहोत, हे पिवळ्या कलरचं वाटण आता तयार झालेलं आहे। मगाशी मी सांगितलं याच्यामध्ये आपण कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण वगैरे टाकलेली आहे आणि ही लाल चटणी सुद्धा यामध्ये मिक्स करणार आहे, जी मिरचीची आहे। आणि थोडी मिरचीची ही चटणी आईने फिश फ्राय करण्यासाठी काढून घेतली। आता फिश फ्राय करायला ती काही पीस काढून घेते। तसं मासे फार कमी झाले आहेत 500 रुपयामध्ये, पण बघू आता जसं जमेल तसं आपण फ्राय करून घेऊ। तर आई आता व्यवस्थित याला माशांना हा मसाला लावून घेते। आई, आपण याला काय फक्त मसाल्यामध्ये फ्राय करणार आहे की आपण रवा वगैरे पण लावणार? रवा आणि तांदळाचं पीठ घेते। ओके, रवा आणि तांदळाचं पीठ का लावतो आपण? रवा आणि तांदळाचं पीठ का लावतो आपण? ते मासा वगैरे हे नाही, मांस निघाला नाही पाहिजे ना, एकदम व्यवस्थित राहतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात का? आणि कुरकुरीत पण होतात। ओके, तर म्हणून आता इथे चटणी लावून ठेवली आहे आईने त्या फ्राय करायच्या माशांना। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ हे सुद्धा वापरणार, जेणेकरून त्याला क्रिस्पीपणा येतो, नंतर छान दिसतं ते।
तर ही सारासाठी बनवलेली आता ही चटणी जी आहे ती पूर्ण आई व्यवस्थित कालवून घेते, कारण त्यामध्ये मिरचीची आपण वेगळी वाटून घेतली होती ते चटणी लावण्यासाठी. ओके. आणि आता ही आपण घेतोय या टोपामध्ये, ज्याच्यामध्ये आपण सारासाठी फिश ठेवलेले आहेत, म्हणजेच पापलेट ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण ही चटणी आता टाकून घेतली आणि तुम्हाला जसं हवंय त्या पद्धतीने यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचंय. कोणाला पातळ आवडतं, कोणाला घट्ट आवडतं. आमच्याकडे तर मोस्टली आपण घट्टच बनवतो, कारण मग ते भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाणं पण आपल्याला बरं पडतं. अशा प्रकारे जी चटणीचं ताट होतं त्यामध्ये पाणी टाकून आईने हा संपूर्ण मसाला या टोपामध्ये ओतून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे साराचा टोप आईने ठेवलाय गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आई आता कोकम, मी आधी पण सांगितलं, ही सगळी कोकम असेल किंवा आगळ असेल हे आपल्या गावावरून येतं आणि आपला भाऊ म्हणजे पंकज बोलेकर याचा स्वतःचा कोकणी मेव्याचा व्यवसाय सुद्धा आहे. तर तुम्हाला जर कोणाला एकदम प्युअर असं आगळ किंवा कोकम वगैरे हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आई आता याच्यामध्ये तू कोकम टाकली, आता काय काय अजून याच्यात टाकणार आहेस? आता याच्यात काय काय टाकणार आहेस तू? झालं माझं हे साराचं झालं. ओके. हा, मग आता मी जरासं तेल सोडतो. हे तेल सोडल्याने याला थोडी चव येते ना, म्हणजे व्यवस्थित. सगळे जसं सोडत नाहीत, पण आम्ही जेव्हा पण करतो ना माशाची कढी, आम्ही थोडंसं वरतून तेल टाकतो, म्हणजे जसं तर्री येते, आपण तर्री मिसळला वगैरे बघतो तसं आपण त्या साराला पण थोडंसं तेल टाकून तर्री देतो. आणि आता हे काय करते, हे रवा घेतलायस का तू? मी आता हे मासे तळण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय आणि थोडा रवा टाकते त्याच्यात, थोडा रवा टाकतेस ते एकत्र करून फिश, म्हणजे हे जे आपण मासे ज्याला मसाला लावून ठेवलेला आहे किंवा चटणी लावून ठेवलेली आहे ते मग तू याच्यामध्ये डीप करून मग फ्राय करणार आहेस. याच्याने कुरकुरीतपणा येईल चांगला माशांना. आई हा सार आता आपण ठेवलाय, किती वेळ आपल्याला ठेवायचा आहे तरी पण याच्यामध्ये गॅसवरती? हे आता 5-10 मिनिटं कडवायचंय त्याला. ओके. आणि जास्त काय हलवायचं नाही, हलवल्याने मासे खराब होतील. ओके. तुटतील. आपण नंतर पण टाकू शकतो ना, बरेच लोक असं करतात, पहिला उकळी करून घेतात. पहिला उकळी करून घेतात आणि मग सोडतात, म्हणजे दोन्ही पद्धतीने. तेव्हा लगेचच बंद करायला लागतं करून घेतल्यावर. पण आता काय टाकले त्याच्यामुळे 5-10 मिनिटात त्यांना बंद करायचं. ओके. आणि ते चांगले व्यवस्थित शिजू पण शकतात. हो. आईने आता एका दुसऱ्या घेते ना. तर आई आता तू काय करतेस आता? हे मासे मी तळायला घेते, चटणी लावून ठेवलेली. आणि इथे तू एक आपला तवा घेतलाय फिश फ्राय करण्यासाठी, त्यामध्ये ऑइल घेतलेलं आहे तवा फ्राय साठी. आणि हे आता मोजून बहुतेक 6 पीसेस आलेले. हो, एवढी महाग आहे मासे. तर आता एक पीस आई उचलून त्याला व्यवस्थित रव्या आणि तांदळाच्या त्या पिठामध्ये डीप करून नंतर फ्राय करायला टाकणार आहे. अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेते. तेल पण तापलंय आपलं. आणि असा एक पीस ती आता याच्यामध्ये ठेवत जाणार आहे फ्राय होण्यासाठी. प्रकारे आपले आता हे पापलेटचे पीस फ्राय होतात आहे आणि खूप छान दिसतात आहे. आणि याला रवा आणि जसं पिठाचं आवरण केल्यामुळे ते आणखीनच क्रिस्पी होणार आहेत. आता कधी कधी भरपूर मासे खाण्यापेक्षा थोडे खाल्लेले पण छान वाटतात, कारण ते खूप छान होतात बनवताना सुद्धा. आणि आमच्याकडे रेग्युलरली तर बांगडा असेल, खरबा बांगडा, कर्ली, लवा, पापलेट यासारखे मासे आणतच असते आई. आणि आमच्या पप्पांना खास करून काटेरी मासे खूप आवडतात. मग त्याच्यामध्ये ते कर्ली खात असतात, बोयटे खातात, त्यानंतर मुशी पण त्यांना खूप आवडते. तर असं आई वेगवेगळे मासे, तारली सुद्धा. हो, तारलीमध्ये सुद्धा खूप काटे असतात नाही, आणि पण टेस्टी खूप असते ती मच्छी, चवदार असते. ते पप्पांना खूप आवडते. आणि हळूहळू बघताय तर इथे आपल्या कढीला, माशाच्या कढीला सुद्धा उकळी यायला सुरुवात होते. एका बाजूला कढी आहे आणि एका बाजूला हे मस्त असे पापलेटचे पीस फ्राय होत आहेत.
मासे व्यवस्थित फ्राय होण्यासाठी आई त्यांना पलटवून सुद्धा घेते हळूहळू, जेणेकरून दोन्ही बाजूने व्यवस्थित मासे फ्राय व्हावेत. आणि पापलेट तसा खूप सॉफ्ट मासा असतो, जसा तो खाण्यासाठी उत्तम आहे तसा तो शिजण्यासाठी पण खूप पटकन शिजतो. आणि त्यामुळे त्याला जास्त काही शिजवावं लागत नाही, एकदम छान. आणि असं म्हणतात त्याला काजू कतरी सुद्धा म्हणतात. मी माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये पण बोललेलो आहे की पापलेट माशाला काजू कतरी बोललं जातं. आणि लहान मुलांना हे जास्त करून फिश दिले जातात आणि ते सुद्धा आवडीने खात असतात लहान मुलं पॉम्पलेटचे मासे. एक साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आणि दुसरी साईड आता आपण केली. आणि मला वाटतं आता पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले हे मासे फ्राय होऊन रेडी होतील. 5 मिनिटं झालेली आहेत कढीला सुद्धा गरम करायला ठेवून. आणि 5 मिनिटांमध्ये छान उकळी आली आहे आणि सुगंध कोकमाचा, मसाल्याचा, मालवणी खास मसाल्याचा एकदम भारी येतोय. तर हे आता 5-10 मिनिटं झालेली आहेत आणि मासे पण आय थिंक चांगले व्यवस्थित फ्राय झालेत. आता बंद करते. आता बंद करते मी गॅस. म्हणजे माशांचा गॅस आता आई बंद करलाय आईने. आणि अशा प्रकारे आपले मासे आता फ्राय झालेले आहेत चांगले व्यवस्थित. बंद. हा आता कढी पण झाली. कढी पण झाली का? आता बंद करून घ्यायचं आपल्याला. आता बंद करते. ऐकलं? जरा व्यवस्थित दाखव असं चमच्याने हे करून वरतून आपल्याला किती जाड आपण बनवतो कढी. आणि मासे सुद्धा वरती काढून जरा दाखव आपल्या प्रेक्षकांना. बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपले मासे सुद्धा शिजलेले आहेत. हे सारातले मासे आहेत आणि घट्ट अशी कढी. अशा प्रकारे माझ्या जेवणाचं ताट रेडी झालंय आणि माझ्या समोर आहे वाटीमध्ये कढी, हा पापलेटचा फ्राय केलेला पीस, त्यानंतर ही ज्वारीची भाकरी आणि भात. अशा प्रकारे आजचं हे ताट आहे. आता जेवायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे खाली असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. सो पुन्हा भेटू एका सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.